ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। तुमच्या आमच्या कामाच्या बातम्या सविस्तर पाहूया। मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड या दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरती रविवारी सकाळी 11:05 ते दुपारी 3:45 या वेळेत मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला। तर हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रे डाऊन मार्गावर सकाळी 11:40 ते सायंकाळी 4:40 आणि चुनाभट्टी वांद्रे ते सीएसएमटी अप मार्गावर सकाळी 11:10 ते सायंकाळी 4:10 या कालावधीत ब्लॉक घोषित करण्यात आला। ब्लॉक दरम्यान सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाऊन जलद लोकल माटुंगा इथे धीम्या मार्गावर वळवल्या जातील। मध्य रेल्वेच्या एलटीटी इथे विविध पायाभूत कामं पूर्ण करण्यासाठी 4 ते 14 ऑगस्ट या कालावधीत सलग 11 दिवसांचा विशेष वाहतूक ब्लॉक असेल। या काळात 2 लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा प्रवास ठाणे स्थानकावरच अंशतः रद्द होईल। ब्लॉक दरम्यान शटिंग नेकचं बांधकाम, सिक्स सायडिंग मध्ये बदल, देखभाल तसंच सायडिंग यार्ड देखभाल अशी विविध कामं हाती घेतली जातील। पुणे रेल्वे स्थानकावर आज सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत तब्बल 9 तासांचा विशेष मेगा ब्लॉक घेतला जातोय। ट्रॅक आधुनिकीकरण आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी हा ब्लॉक असून त्यामुळे अनेक लोकल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्यात। कोकण रेल्वेवरील प्रचंड गर्दी आणि चाकरमान्यांचे हाल आता काहीशे कमी होण्याची शक्यता आहे, कारण सीएसएमटी ते सावंतवाडी दरम्यान एक नवी एक्सप्रेस धावणार आहे। ही गाडी उत्सवापुरती हंगामी न राहता कायमस्वरूपी दररोज धावेल। या निर्णयामुळे मुंबई महामुंबईमधील चाकरमान्यांचा प्रवास आरामदायी होणार आहे। त्याचबरोबर कोकणातील पर्यटनाला सुद्धा नवीन गती मिळेल। महत्त्वाचं म्हणजे गणेशोत्सवापर्यंत ही गाडी सुरू करण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे। महाराष्ट्र राज्य रुग्णवाहिका धोरण लवकर आखण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। रुग्णवाहिका सेवा अधिक सक्षम, पारदर्शक आणि शिस्तबद्ध करण्यासाठी हे धोरण असेल। 4 डिजिटल प्रणाली जोडल्या जातील। याद्वारे प्रत्येक रुग्णवाहिकेवर नजर राहील। नागरिकांना जवळची रुग्णवाहिका, स्थान, वेळ, व्हिडिओ मार्गदर्शन आणि अंदाजित भाडं सुद्धा मिळेल। खासगी रुग्णवाहिकांना दरपत्रक बंधनकारक करण्यात आलेला आहे आणि कमाल दर अधिसूचित करण्यात येतील। मध्य रेल्वेनं तामिळनाडूमधील वेलंकनी उत्सवानिमित्त एलटीटी आणि वेलंकनी दरम्यान 4 विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय। या गाड्यांना ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, सोलापूर, कलबुर्गी, वाडी, यादगीर, रायचूर, मंत्रालयम रोड, आदोनी, गुंतक्कल, बुत्ती, ताडीपत्री, येरिगुंटला, कडपा, राजमपेट, रेणीकुंटा अशा विविध ठिकाणी थांबा देण्याचा निर्णय घेतलाय। मुंबईकरांसाठी आता एक दिलासादायक बातमी आहे। बेस्टच्या ताफ्यात आता 200 बसेस दाखल होणार आहेत। जास्तीत जास्त प्रवाशांची वाहतूक व्हावी आणि झटपट प्रवासासाठी बेस्ट उपक्रमांनी रेल्वे स्थानक परिसर तसंच गल्लोगल्ली छोट्या आकाराच्या मिडी बसेस सुरू केल्या होत्या। मात्र विविध कारणांमुळे या बसेसची संख्या कमी झाली होती। आता याच बसची संख्या वाढवण्याचं नियोजन बेस्ट उपक्रमानं पुन्हा एकदा केलंय। म्हाडाच्या कोकण मंडळाकडून लवकरच घरांची लॉटरी जाहीर केली जाणार आहे। त्यांची खरी भिस्त खासगी विकासकांकडून मिळणाऱ्या घरांवरती असणार आहे। यामध्ये ठाणे, कल्याण डोंबिवली, वसई विरार आणि नवी मुंबई या 4 महापालिका क्षेत्रांमधील विकासकांकडून सुमारे 5,500 घरं मिळणं अपेक्षित आहे। त्यामुळे प्रत्यक्षात किती घरं मिळणार त्याचवरती लॉटरीमधील घरांचा निश्चित आकडा ठरवला जाईल। यासाठी विकासकांकडून किती घरं मिळतील याची कोकण मंडळाकडून आकडेमोड सुरू आहे। मुंबईतील घरांच्या किमती आवाक्याबाहेर असल्यानं सर्वसामान्यांचं कोकण मंडळाच्या लॉटरीकडे विशेष लक्ष लागून राहिलंय। आता शेतकऱ्यांच्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी आहे। केंद्र सरकारनं कांदा खरेदीच्या धोरणात अचानक बदल केला आणि यूआरएस श्रेणीच्या कांद्याची खरेदी 30 जुलैपासून पूर्णतः बंद करण्याचा निर्णय घेतलाय।
त्यामुळे नाशिक जिल्हा आणि राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे। या नव्या निर्णयामुळे आता केवळ अ श्रेणीच्या चांगल्या प्रतीच्या कांद्याचीच खरेदी केली जाईल। यासोबतच सरकारनं किंमत स्थिरता निधी अंतर्गत खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याचा दर प्रति क्विंटल 2335 रुपये असा सुधारित केलाय। आता राज्यातील प्रमुख शहरांचे आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घेऊयात। मुंबई शहर पेट्रोल 111.21, डिझेल 97.83 रुपये। ठाणे पेट्रोल 111.31, डिझेल 97.97 रुपये। नाशिक शहर पेट्रोल 111.31, डिझेल 97.97 रुपये। नागपूर पेट्रोल 111.72, डिझेल 98.38 रुपये। छत्रपती संभाजीनगर शहर पेट्रोल 114.26, डिझेल 100.21 रुपये।